नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज मी मिरचू करणार आहे. त्याचा भाजी खाऊ वाटत नव्हती, तोंडाला चव नाही, म्हणून आज मिरचू करायचे. तर इथं शेंगदाणे भाजून घेतलेत मी. गरम केलाय, शेंगदाणे भाजून घेतले. त्याच्यातच मिरच्या भाजून घेणार आहे. मिरच्या अशा अर्ध्या अर्ध्या करून टाकलेत, तेल टाकलं की फुटू नये म्हणून. मिरच्या चांगल्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या. आणि मिरच्या थोड्याशा डाग पडल्या की भाजल्या, मग त्याच्यात लसूण टाकून घेतलंय. जास्तच लसूण टाकायचा, थोडा चव चांगली लागते. आणि नंतर थोडं तेल टाकायचं, जिरं टाकलंय त्याच्यात. थोडंसं जरा परतून घेते चांगलं हलवायचं. चांगल्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या, म्हणजे तिखटपणा कमी होतो. कोथिंबीर टाकायची, हलवायचं चांगलं. कोथिंबीर पण टाकल्यावर हलवायचं. आणि आता मग असे भाजलेले शेंगदाणे टाकून घेते. मी मिरच्यांबरोबर जरी शेंगदाणे भाजलं तरी पण चालतंय, सेपरेट भाजून घ्यायची काही गरज नाही. नंतर हे तव्यातच खरडायचं, म्हणजे खरडा मिरचू काय चांगलं होते ठेचा. आता मला खूप गडबड होती, घाई होती, म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे. असं चांगलं फिरवून घेतले. स्मोलवर चांगलं फिरवायचं. गरम गरम भाकरी केली, त्याच्यात ठेचा, त्याच्यावर तेल टाकायचं. तेल टाकून बघा, तेल टाकून खाऊन चांगलं लागतं. इकडं मुलग्याची उसळ केलेली आहे, त्याच्याबरोबर तोंडी लावाय शेंगदाणे, फोडलेला कांदा. एकदा करून खाऊन बघा. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.